नाशिक भूसंपादन घोटाळा प्रकरणी राऊतांनी मोदी आणि फडणवीसांना पत्र लिहिलंय। पालिकेमध्ये अधिकारी बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे असा आरोप राऊतांनी केलाय। तर लुटलेल्या एक रुपयाचा हिशोब द्यावाच लागेल असंही राऊत म्हणतायत आणि फडणवीस काय कारवाई करणार असा सवालही राऊतांनी उपस्थित केला आहे। संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेऊन भूसंपादनामध्ये नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केलेला होता। कोट्यावधी रुपये सरकारकडून बिल्डरांनी घेतले पण ते त्या लोकांना दिलेले नाही ज्यांची जमीन आहे असा आरोप त्यांनी केला होता आणि याच विषयीचं पत्र आता फडणवीस त्याचबरोबर मोदींना राऊतांनी लिहिल्याची माहिती समोर येते। पालिकेमध्ये अधिकारी बिल्डरांकडून 800 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे। लुटलेल्या एक रुपयाचा हिशोब द्यावाच लागेल असंही राऊतांनी म्हटलंय। त्याचबरोबर फडणवीस काय कारवाई करणार असा सवाल राऊतांनी केलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।